काल गणपती विसर्जन घरगुती झालं आणि बाप्पा गेले गावाला, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशीच अवस्था आपल्या सर्वांची झाली होती. कारण इतके दिवस ज्या बाप्पाची आपण मनोभावे आरती करत होतो, पूजा करत होतो, नैवेद्य दाखवत होतो आणि त्यानिमित्तानं सर्व कुटुंब, सर्व समाज एकत्र येत होतो. त्या बाप्पांचं निमित्त हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं होतं आणि त्या बाप्पाचे विषयी भक्तिभाव कालच्या दिनी विसर्जनाच्या वेळी एकदम सर्वांच्या मनामध्ये दाटून आला होता. कारण आपण 7 दिवस पूर्णतः गणपती बाप्पामय झालो होतो आणि हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, घराघरामध्ये त्याच पद्धतीने जिथे जिथे गणपती बाप्पांचं आगमन होतं त्या सर्व ठिकाणी हीच भावना आपल्याला पाहावयास मिळत होती. मोठमोठ्या गल्ल्यांमध्ये, गावांमध्ये ज्या ज्या गल्ल्या आहेत तिथे सार्वजनिक पद्धतीनंच म्हणजे सर्वजण कुटुंब एकत्र गल्लीतील एकत्र येऊन अशा पद्धतीने ट्रॅक्टरची सजावट करून, बैलगाड्यांची सजावट करून गणेश मूर्तींचे विसर्जन एकत्र करत असतात. हे बघा, आमच्या इथे सुद्धा अशा पद्धतीने विसर्जन मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्याच पद्धतीने बाहेरगावून आलेले नागरिक एकत्र जाण्यावर आणि विसर्जनावर भर देत असतात आणि गल्ली गल्लीमध्ये एकोपा राहण्यासाठी संपूर्ण हिंदू समाज एक आहे हे दाखवण्याची ही एक प्रकारे संधीच असते. हे बघा, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनसुद्धा या विसर्जनाच्या दिवशी सज्ज असतं आणि कोणताही अनुचित प्रकार घडणे यासाठी सदैव तत्पर असतं. 7 दिवस आणि त्याच्या पुढचे 4 दिवस त्यांच्यावर असलेला ताण ते लिलया सांभाळत असतात. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आम्ही विसर्जन करून आलो आणि येताना वाटेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गल्ली गल्लीतील घरगुती विसर्जन जे संघटितपणे एकत्रित केलं जातं त्याचं साक्षात दर्शनच आम्हाला दिसलं. हे बघा, अशा पद्धतीनं संपूर्ण गल्लीच्या गल्ली वाजत गाजत महिला, आबालवृद्ध, बाल, तरुण यांच्यासह ट्रॅक्टरमध्ये सजावट करून गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी जात असतात. तुम्ही पण घरगुती विसर्जन करत असताना गल्लीच्या गणपतीच्या सर्व एकत्र जाताय की तुम्ही कुटुंब म्हणून एकत्र जात आहे हे मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, या पद्धतीने वेगवेगळी सजावट केली जाते. महिला वर्गसुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सामील होत असतात. फटाके लावणे, वाजंत्री वाजवणे, पांढऱ्या टोप्या, भगव्या टोप्या घालणे, फेटे घालणे आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करणे, ट्रॅक्टरची सजावट करणे आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवणे, अशा पद्धतीने एक प्रकारे हा एक विसर्जनाचा सोहळाच असतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही ठिकाणी तर लेझिम पथकं असतात, बँड असतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या अन्य कलासुद्धा यामध्ये सादर केल्या जातात. ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये आपला एकोपा नक्कीच वाढतो आणि एकमेकांच्या मधील ऋणानुबंध घट्ट होत असतात. विशेष म्हणजे यासाठी तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक हे सर्वजण एकत्र या कशा पद्धतीने विसर्जन केलं जाईल याची रूपरेषा आखत असतात. हे बघा, अशा पद्धतीने फुगे लावून वेगवेगळ्या पद्धतीने पावसामध्ये भिजू नये यासाठी सुद्धा या बाप्पांची काळजी घेतली जाते. आणि खरोखर आल्यानंतर, विसर्जन करून आल्यानंतर जे खडे आणि पाणी आणलं जातं बाप्पांच्या विसर्जनाच्या ठिकाणापासून ते घरावर टाकले जातात. आणि खरोखरच प्रत्येकाची अवस्था घरी आल्यानंतर अशीच असते. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया.